Godspeed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की सगळेही तुम्ही खूप जास्त मजेत असणार आहात आणि आजचा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघा, कारण तुम्ही स्किप केला तर बऱ्याच अशा ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही मिस करू शकता. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर मेक शुअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ असणार आहे ॲक्च्युली डीप क्लिनिंगवर. आणि डीप क्लीन काय होतं ना, डीप क्लिनिंग करणं म्हणजे आपल्याकडे मोस्ट ऑफ द आपण दिवाळीच्या वेळेस करत असतो किंवा दसरा वगैरे जेव्हा फेस्टिवल असतात तेव्हा करत असतो. आणि जसं तुम्ही बघितलं, मी एक इतकुसं जे आहे हे जे सोफ्याचं कवर आहे झटकलं आणि किती जास्त धूळ निघाली. तसं तर मी याला वॉशच करणार आहे, पण आज माझ्या त्या रुटीनमध्ये नाही आहे, म्हणून उद्याच्या दिवशी सोफ्याचे कवर वॉश होणार आहेत. पण आजची जी डीप क्लिनिंग आहे ना, ती जवळजवळ 2 तासात तुमची पूर्ण घर तुम्ही डीप क्लीन करू शकतात. अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि घर तुमचं असं वाटेल की खूप जास्त चकाचक झालेलं आहे, पण डीप क्लीनसोबत होणार आहे हे सगळं. आणि जर तुम्ही बघू शकता की गोष्टी काय होतात ना, की म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण विसरून जातो, की म्हणजे जसं चार्जर आहे किंवा जे बटन्स असतात त्यांच्यावरही खूप जास्त धूळ जमा झालेली असते आणि आपल्याला कळतही नाही. आणि आपण रोज सकाळ संध्याकाळ मोबाईल चार्ज करताना ते चार्जर यूज करत असतो, पण आपण त्याला कधीही पुसत नाही. सो मी तुम्हाला इथे जस्ट आठवण करून देते की अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या करायच्या, डीप क्लीन करायच्या बाकी असतील, त्यांना फटकारायचं बाकी असेल तर ते करत जा आणि नेहमीच्या बेसिसवर. म्हणजे घर थोडं व्यवस्थित दिसतं. आणि काय होतं ना, की मुलांच्या बुक्स असतील किंवा त्यांचे असे टॉईज असतील तुटलेले, ते अजिबात फेकत नाही, ते इकडच्या कोपऱ्यातून काढतात आणि दुसऱ्या कोपऱ्यात ठेवतात. तर हे आपलं काम असतं, याला काढून फेकणं. आणि जशा तुम्ही गोष्टी कमी केल्या, जसे काही बुक्स आहेत त्या तुम्ही रद्दीत देऊ शकतात आणि त्याचे पैसे येतील आणि त्यामध्ये तुम्ही प्लांट्सही घेऊ शकतात. असो, तर इथे जे टी व्ही युनिट होतं अत्यंत याच्यावर पियाने कचरा करून ठेवलेला होता आणि जस्ट मी सगळ्या गोष्टी फक्त व्यवस्थित नीटनेटक्या ठेवल्या आणि एवढ्या जो एरियाचा लुक आहे तो पूर्ण चेंज होऊन इथे गेलेला आहे. प्रत्येक वेळा डीप क्लीन करणं म्हणजे पूर्ण घरच वॉश करून काढणं असं काही नसतं. एक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला थोड्याशा आपण थोड्या प्रोडक्टिव्ह वेने जे केल्या, थोडं डोकं चालवून जर केल्या ना, तर घर नेहमी हे ऑर्गनाईज दिसायला जे आहे मदत होत असते. आणि नेहमी आपल्या बेडखाली असो किंवा सोफ्याखाली असो असल्या पद्धतीची बरीच गोष्टी ज्या असतात ना त्या जाऊन अटकलेल्या असतात. आणि तुम्ही कितीही घर पुसून घ्या, जर तुम्ही सोफा किंवा बेडच्या खालचा कचरा काढला नाही तर तुमचं घर फॅन लावताच त्यातला आतला जो कचरा असतो तो बाहेर येत असतो. आणि आपण विचार करतो की आत्ताच तर मी घर पुसलो तर एवढं कचकच कुठून झालं, तर त्या अशा गोष्टींमुळे होत असतं. आणि मुलांची खेळणी तर हे तुम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही. बॉल असो, छोटे छोटे टॉईज असो, ते त्याच्या खाली अटकलेले असतातच. सो ॲटलीस्ट आठवड्यातून एकदा तरी किमान सोफा किंवा बेडच्या खालून असं व्यवस्थित झाडू मारून जर सगळं काढलं ना, तर म्हणजे बऱ्यापैकी तुमची नंतरची जी मेहनत असते ना तिला जास्तीचं म्हणजे एफर्ट्स लागत नाही. आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या ज्या यूज आपल्या होत नाही ना, त्या गोष्टी नेहमी फेकून दिलेल्या कधीही चांगल्या. आणि एक सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट अशी असते ना, की आपले जे डोअरमॅट्स असतात, पायदान असतात, ते जर आपण रेग्युलर बेसिसवर वॉश केलेत ना, तर आपली बरीच जी घरात म्हणजे तुम्ही बघत असाल की तुमच्या बाथरूमच्या बाहेर लगेचच आपण जेव्हा डोअरमॅटवर पाय ठेवून बाहेर जातो तिथे बरेच असे घाणेरडे पायांचे ठसे उमटलेले असतात. ते जस्ट बिकॉज ऑफ आपली डोअरमॅट जी असते किंवा बाथरूमच्या बाहेरची मॅट असते ती खराब झालेली असते आणि त्याने आपण पाय पुसतो, तीच धूळ परत पायाला लागून आपण घरभर फिरत असतो. सो वॉश करणं हे तर एक टिप आहेत, पण एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ती म्हणजे तुम्ही पण जर माझ्यासारखं फ्लॅटमध्ये राहत असाल तर आपण कुठे बाल्कनीत वगैरे जाऊन अशा मॅट्स झटकू शकत नाही, त्यांची धूळ काढू शकत नाही. आणि घरात झटकणं म्हणजे पूर्ण घरभर त्याची जी बारीक बारीक माती असते ती फैलत असते. तर त्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे बाथरूममध्ये जायचं आणि ही मॅट पाहिजे तेवढ्या जोरात तिला तुम्ही आटपून अशी तिला तुम्ही जे आहे झटकू शकता आणि त्यातली माती काढू शकतात. आणि नंतर काय होईल की सगळी जी पण काही माती असेल ती तुमच्या बाथरूममध्ये पडेल आणि तुम्ही लगे बाथरूममध्ये थोडंसं पाणी टाकून, जगभर पाणी टाकून हे सगळं तुम्ही क्लीन करून घेऊ शकतात. याने 2 फायदे होतील. घरभर तुमची माती पसरणार नाही झटकताना आणि जे आहे बाहेरही तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन झटकायची गरज पडणार नाही. आणि छोट्याशा रूममध्ये तुम्ही हे काम केलं तर तुमचं कामही सोपं होईल. आणि
आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, आपले जे स्विचेस असतात, बटन्स असतात, मोस्ट ऑफ द वेळा जास्त पूर्ण बेडरूम किंवा हॉलचे होत नाही, पण किचनचे खूप जास्त होत असतात. कारण की प्रत्येक वेळा आपण किचनमध्ये काम करत असताना तशाच हातांनी ऑप्शन नसतं, आपल्याला हात लावावाच लागतो. पिठाचा हात असो, ऑइलचा हात असो आणि मग लागतात आणि हे बटन खराब दिसतात. आणि जेव्हा हे बटन असेच राहिले तर याचा लूक अजिबात चांगला दिसत नाही. जस्ट नॉर्मल तुम्हाला चहा बनवता एका मिनिटात तुम्ही हे क्लीन करून घेऊ शकतात. आणि बटन बघा किती छान चकचकायला लागलेले आहेत. घरातली कुठल्याही रूमची लाईटं असू द्या, त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात धूळ ही जमा झालेली असते आणि डीप क्लिनिंग म्हटलं की लाईट कसे काय सोडले जाणार. आणि तुम्ही बघाल, जेव्हा आपण लाईट असा व्यवस्थित क्लीन केला ना, की घरात त्याचा प्रकाशही जास्त पडायला लागतो. कारण त्यावर जी धूळ साचलेली असते, त्यामुळे त्याच्यावर एक लेयर येते आणि प्रकाश कमी पडत असतो. सो अशा पद्धतीने एकदा तरी किमान 2 मिनटं काढून फटक्यात तुम्ही लाईट जो आहे क्लीन करून घेऊ शकता. आणि आता किचन म्हणलं तर मग किचनच्या वर ज्या टाईल्स असतात वरच्या लावलेल्या, त्या क्लीन करणं कोणी कसं काय विसरू शकतं. आणि हे बघा, पूर्ण किचन क्लीन करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि पटापट आपल्याला जर अशा पद्धतीची डीप क्लीन करून घ्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला थोडं प्रोडक्टिव्ह व्हावं लागणार आहे. दिवसाचा थोडा वेळ काढून तुम्हाला किचनवर चढावं लागणार आहे आणि ही जी सगळी धूळ तुम्ही बघतायत, ही सगळी आपल्याला क्लीन करून घ्यावी लागेल. ही तुमच्या डोळ्याला कधीही येणार नाही. तुमच्या घरी कितीही पाहुणे येऊ दे, त्यांनाही दिसणार नाही एवढी, जर त्यांनी नोटीस नाही केलं तर. पण काय ना, की बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की इथे खूप जास्त धूळ जमा झाली आणि मग ती कधीतरी तिचा मुहूर्त निघणार, क्लीन होणार. त्यापेक्षा नाही, आत्ताच उठा आणि क्लीन करायला लागा. म्हणजे काय होईल, तुमचं थोडी मेहनत जी आहे ना, एकदाच तुम्ही किचन क्लीन करायला घेतला की पूर्ण तुमच्या ट्रॉलीज हे ते तुमच्यावर जास्त बर्डन नाही येणार. आणि आत्ता कसं आहे, तुमच्याकडे 5-10 मिनटं वेळ असलं की तुम्ही किचनवर चढून याच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्ही क्लीन करून घेऊ शकतात. आणि याने काय होतं ना, की अचानक म्हणजे नाहीतर मग असं जमा होत राहतं, लाईट्स असो किंवा मग वेगळे स्विचेस असतो, त्यावर धूळ जी असते ती पायलअप होत जाते आणि खूप जास्त प्रमाणात वाढून जाते आणि मग इतकी चिकट होऊन जाते की आपण तिला घसूनही काढू नाही शकत. कारण की भिंतींचा कलर निघण्याची भीती असते. त्यामुळे रेग्युलर बेसिसवर 15 दिवसातून, महिन्यातून एकदा चढून अशी क्लिनिंग झालीच पाहिजे. आणि प्रचंड धूळ झालेली होती. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे साईडला, त्यामुळे धूळ खूप जास्त येते. असो, माझं इथे हे क्लीन झालेलं आहे. अनफॉर्च्युनेटली माझ्या किचनमध्ये ही विंडो आहे, ती काही कारणाने चांगली आहे, पण काही कारणाने मला वाटते की नको हवी होती. कारण काय होतं की मी गॅस त्याच्या खाली असल्यामुळे ना, खूप तेलाचे शिंतडे त्यावर उडून जात असतात आणि ती कितीही केल्या निघत नाही. सो मी काय करते, नेहमी अशी तुमच्याकडे जर सिच्युएशन असेल की विंडो आहे किंवा मग टाईल जरी असतील, तर एक नॉर्मल त्यावर डिश लिक्विड घाला आणि हलक्या हाताने स्क्रब करून घ्या. आणि नंतर वाईपने क्लीन केलं ना, की काच असो की मग टाईल्स असो, ह्या सगळ्या चमकायला लागत असतात. पण एफर्ट जे आहेत ना, ही जास्त गोष्टी जमा झाल्या म्हणजे महिन्यातून 2 महिन्यातून क्लीन केलं ना, की मग ते वाढायला लागतं. पण आपण जर रेग्युलर बेसिसवर अगदी 1 मिनिट लागतो ह्या गोष्टी करायला आणि ह्या केल्यात की किचन क्लीन होऊन जातो. आणि आता एवढं वर उभं राहिलं आहे, किचन खराब झालं आहे, तर किचन पण तर काउंटर आपण पुसायलाच पाहिजे. नाही तर मग स्वयंपाकाच्या वेळी मला प्रॉब्लेम होईल आणि त्यावेळेला मला हा पुसावा लागेल. त्यासाठी मी याला आत्ताच क्लीन करून घेतलेला आहे. किचन ट्रॉल्या पूर्ण क्लीन करणं ना, म्हणजे त्याच्यासाठी एका माणसाची गरज नसते. मला असं वाटतं की 2 जण पाहिजेत, कारण सगळे भांडे बाहेर काढा, नंतर त्यांना रचा. सो मी आता फक्त आउटर लेअर त्याची क्लीन करणार आहे. आणि बऱ्याच वेळा जे असे हँडल्स असतात ना, जिथे आपण चपाती बनवतो तर थोडंफार पीठ उडतंच. नाहीतर मग आपण मसाल्याचा डब्बा काढायला घेतला की मग थोडे तेलाचे हात लागणार, थोडेसे कांदा लागणार, असं काही ना काही होत असतं. तर हे एक जस्ट म्हणजे आपण थोडा वेळ दिला ना, तर ह्या गोष्टी आपण क्लीन करून ठेवू शकतो. आणि जेव्हा आपण बघायला जातो ना, तेव्हा आपल्याला दिसतं की किती जास्त त्यावर पाण्याचे शिंतडे असतात, जे ट्रॉलीजची जे आउटर लेअर असतो त्यावर, आणि खूप जास्त धूळ साचलेली असते. बस यासाठी आपल्याला ओला कापड एक घ्यायचा आहे, नाहीतर कोलीन घ्या. कोलीन खूप जास्त छान काम करतं, इझी करून देतं काम आणि रिझल्टही खूप छान येतो त्याचा. जी गोष्ट क्लीन करणार ती चकचकायला लागत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला जास्त वेळ लागत नाही. बस आपली तेवढी जी आहे मनाची जी आहे तयारी पाहिजे की मला हे करायचं आहे. आणि असे छोटे छोटे कापड जर तुम्ही घरच्या घरी तयार करून घेतले,
कारण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला वेगळ्या सेपरेट टॉवेलच पाहिजे असं काही नाही आहे. छोटे छोटे जे आहे कापडचे असे तुकडे करून ठेवा. यूज जे तुमचे टी शर्ट्स पॅन्ट्स असतात त्यांचे, आणि जो काही चिकट एरिया तुम्हाला क्लीन करायचा आहे तो असा छोटा कापड घ्यायचा, त्याने सगळं क्लीन करून घ्यायचं आणि नंतर हा कापड तुम्हाला वॉश करायची गरज नाही. तुम्ही याला डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकतात. आणि इथे बघू शकता तुम्ही, कारण याच्यावर सिंक आहे, तर कधी कधी भांडी घासता घासता एखादं भांडं पडतं हातातून आणि मग ते नंतर राहून जातं क्लीन करणं आणि ते खूप जास्त कडक होऊन जातं मग. आणि बऱ्याच वेळा असं टाईल्सवरही होत असतं की जी सेलोटेप असते ती तिचा छोटा तुकडा चिटकलेला असतो, त्याच्या आजूबाजूला जे आहे पूर्ण ब्लॅक तिथे धूळ जमा झालेली असते. तर एकदा बसून ना ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे. ट्रॉलीजच्या आजूबाजूचे जे म्हणजे कोपरे असतात ते आपण काय होतं ना, मॉपणे आपण नेहमी क्लीन करत असतो, तर हे कोपरे बऱ्याच वेळा म्हणजे राहूनच जातात, मॉपणे हे निघतच नाही. तर ते देखील आपण असा छोटा कापड घेतला तर आपण क्लीन करू शकतो. आणि हा कापड फेकण्याआधी एवढा जास्त तो खराब झालेला नव्हता, सो मी त्याला डायरेक्ट फेकणार नाही. म्हटलं चला ही खिडकी जी आहे हिच्या ग्रिल्स मी क्लीन करून टाकलेल्या त्याच्याने, म्हणजे हा कापड मी फेकायला मोकळी. पूर्ण खराब झाल्याशिवाय इच्छा होत नाही काहीही फेकायची. आणि थोडा अजूनही चांगला होता, तर मी इथले जे प्लांट्सचे जे पत्ते होते त्यावर धूळ जमा झालेली होती, मी ते देखील याच्याने क्लीन करून टाकलेलं आहे. आणि हा आता कापड मी जो आहे याला फेकण्याची माझी इच्छा आता होणार आहे. कामं इझी होण्यासाठी आणि आपली मेहनत वाचण्यासाठी आपल्या प्रत्येकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉप्स असतात आणि आपण नेहमी मॉपने जे आहे क्लिनिंग करत असतो. पण मला असं वाटतं असा कुठलाही मॉप नाही आहे जो तुमचा पूर्ण कोपऱ्यात जाऊन व्यवस्थित क्लीन करून देईल. आणि माझ्याकडे आहे तसा एक मॉप, तो मला बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हेल्प करत असतो. पण काय होतं ना, मी आठवड्यातून किमान एकदा तरी ना असं बसून जे कोपरे आहेत किंवा जी वरची टाईल असते बघा, जी भिंतीला लावलेली असते, ज्या पट्ट्या असतात त्या मी अशा पद्धतीने क्लीन करून घेत असते. याने काय होतं ना, म्हणजे तुम्ही बसल्या बसल्या आता तुम्ही जिथे असाल हा व्हिडिओ बघता बघता तुम्ही कुठलाही कोपरा बघू शकता तुमच्या घरातला आणि तुम्हाला दिसेल की तिथे बघा तुम्हाला धूळ नक्की दिसणार किंवा काही ना काही असं चिकट पदार्थ तिथे असणार म्हणजे असणार. आणि ही धूळ झाडूने निघत नाही आणि किंवा मॉपनेही चांगल्या पद्धतीने निघत नाही. तर एकदा तरी बसून ना मी असं घर नेहमी क्लीन करूनच घेत असते. प्रत्येक दिवशी एवढं काम केलंच पाहिजे असं अजिबात नाही आहे, पण आपण हे कामं यासाठी करत असतो फास्ट पद्धतीने. आपण यासाठी ट्रिक्स बघत असतो की आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळावा, कारण की घरात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या करत करत पूर्ण दिवस कधी निघून जातो आपल्याला समजत नाही. सकाळची सायंकाळ होऊन जाते आणि रात्र होऊन लगेच झोपण्याची वेळ येऊन जाते आणि एका दिवसात असं वाटतं की मी काही जगलीच नाही स्वतःसाठी. त्यासाठी हे असले व्हिडिओ असतात आणि मी अपेक्षा करते की ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला मोटिवेट करेल, तुमचे काम थोडे इझी होतील. आणि मी इथे आता आलेले आहे बेडरूममध्ये आणि बघता बघता जो पूर्ण माझा वॉर्डरोब होता मधून मी अजिबात क्लीन करत नाही, कारण त्याला प्रचंड वेळ लागेल पूर्ण कपड्यांच्या घडी घालायला. सो बाहेरून मी कोलींनी जे डाग होते ते सगळे मी काढून घेतलेले आहेत. आणि बरीच धूळ असते जी आपल्याला दिसत नाही, क्लीन करायला गेलो ना की मग आपल्याला दिसत असतं. आणि हा साईड टेबल आहे, हा माझा दररोज 1-2 दिवसाआड अशा पद्धतीने होऊनच जातो, कारण कधी व्हिक्स लागतं, कधी क्लिप्स असतात. रात्री झोपताना आपण डायरेक्ट जातो बेडवर आणि मग हे क्लिप्स कुठे ठेवायचे तर त्या इथेच पडलेल्या असतात. आणि मी असे 2 कार्डबोर्डचे बॉक्सेस करून घेतलेले आहेत ज्यामध्ये मी माझ्या पद्धतीने जो आहे सामान ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे. प्रत्येक गोष्टींना छान डब्बेच पाहिजे, नाहीतर मग छान ऑर्गनायझरच पाहिजे असं काही नसतं. गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मिळाव्यात टायमावर आणि त्या व्यवस्थित ठेवलेल्या असाव्यात म्हणजे झालं. माझाही उद्देश एवढाच असतो. जे काही ऑर्गनायझर आहेत ते फ्युचरमध्ये आपण घेऊच, पण तोवर आपण त्याची वाट तर नाही बघू शकत. सगळ्या गोष्टी फक्त कुठे ठेवलं आहे हे आपल्या लक्षात पाहिजे आणि ठेवण्यासाठी महत्त्वाची जागा पाहिजे. आणि हे प्लांट मी जरा उजाळासाठी खिडकीत ठेवलं होतं, त्याला मी रिटर्न घेऊन आलेली, कारण की जरा थोडं सावली कमी वाटते आहे आजपासून, तर त्यामुळे म्हणून मी त्याला जे आहे खिडकीत ठेवलेलं होतं. आणि आता मी यानंतर लास्ट तुम्हाला दाखवणार आहे माझी बाथरूमची क्लिनिंग. तसा हा बाथरूम आमचा फक्त ना म्हणजे आंघोळीसाठी यूज होत नाही, म्हणून मी याला फक्त अशा पद्धतीने क्लीन करून घेत असते. याला जास्त वॉश करण्याची गरज नसते, त्यामुळे मी याला फक्त न धुता, म्हणजे काय होतं ना हार्ड वॉटर खूप आहे आमच्याकडे, त्यामुळे न धुता मी असा क्लीन करून घेते. आणि प्रचंड प्रमाणात केस धूळ इथे साचलेली असते. तर अशा पद्धतीने मी जे आहे आठवड्यातून 15 दिवसातून माझ्या घराची क्लिनिंग करत असते. तर अपेक्षा करते या व्हिडिओमधून तुम्ही थोडे मोटिवेट झालेले असाल, तुम्हालाही थोड्या टिप्स मिळालेल्या असतील की कशा पद्धतीने कमी वेळात कमी मेहनतीत तुम्ही तुमचं घर क्लीन करू शकतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्यांनाही हेल्प
थोडी घरांच्या कामांमध्ये, म्हणजे काय होईल ना, की त्यांना आणि तुम्हाला दोघांनाही निवांत वेळ मिळाला, की तुम्ही बसून छान गप्पा मारू शकतात. असो, हा एक कॉमेडी पार्ट होता. तर मी अपेक्षा करते, की माझ्या व्हिडिओमधून तुम्ही थोडे मोटिवेट झालेले असाल आणि तुम्हीही आजच्या आज हा व्हिडिओ बघितल्यावर काही ना काहीतरी तुमच्या घरातली क्लिनिंग करणार आहात. तुम्हाला काही टिप्स असतील त्या मिळाल्या असतील तर नक्की माझ्यासोबत शेअर करा. कमेंट्समधून मी नेहमी वाट बघत असते कमेंट्सची आणि मला खूप जास्त आवडतं तुमच्यासोबत गप्पा मारायला. सो तर चला फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी इथे संपवते आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे काय होईल ना, बेल आयकॉनच्या बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तो मिस होणार नाही. सो आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.